नरेटर, आपण सगळ्यांनी आपल्या घराच्या दरवाजावर लिंबू मिरची लटकलेली पाहिलीये. पण खरंच विचार केलाय का, का लटकवतो आपण लिंबू आणि मिरची? वाईट नजर का काही खास उपयोग? चला, आज आपण रियाला आणि तिच्या आजीला ऐकूया. रिया, आजी, लोक दाराला लिंबू मिरची का बांधतात? आजी, बाळा, ती वाईट नजरेपासून वाचवण्याची एक पद्धत मानली जाते. पण खरं कारण वेगळंच आहे. रिया, काय आहे खरं कारण? आजी, पूर्वी लोक पायी किंवा बैलगाडीतून लांबचा प्रवास करत असत. हे प्रवास अनेकदा दाट जंगलातून व्हायचे. अशा प्रवासात लिंबू आणि मिरची खूप उपयोगी ठरायची. आजी, लिंबू कडक उन्हात डिहायड्रेशन पासून वाचवण्यासाठी उपयोगी ठरायचं आणि मिरची साप, विंच चावल्यावर. आजी, इतकंच नाही तर प्रवासादरम्यान रात्री कुठे थांबावं लागलं तर लिंबू मिरचीत कोळशाचा छोटा तुकडा टाकायचे, तो अगदी फायर स्टार्टर सारखं काम करायचा. रिया, पण मग घराबाहेर दारावर टांगण्याचं काय कारण? आजी, प्रवासातून घरी परतल्यावर लोक ती लिंबू मिरची दारावर टांगायचे, जेणेकरून पुढच्या वेळी बाहेर पडताना ती घेणं विसरू नये. त्याशिवाय त्यामुळे डास माशा घरात येत नसत. रिया, म्हणजे नजर लागण्यापेक्षा कीटक, डास यांच्यापासून वाचण्यासाठी हे करायचे? आजी, हो. आणि मिरची काळी पडली किंवा लिंबू सडला तर समजायचं की आजूबाजूचं पाणी किंवा हवा दूषित आहे. रिया, म्हणजे ही अंधश्रद्धा नाहीये? आजी, कारण जाणून समजून पाळलं तर ती अंधश्रद्धा नसते. भीतीपोटी पाळली तर मात्र ती नक्कीच अंधश्रद्धा ठरते. आजी, बाळा, प्रत्येक संकट वाईट नजरेमुळेच येतं असं नाही. कधी कधी ते जीवनाचाच एक भाग असतं. दृष्ट पेक्षा महत्त्वाचा असतो दृष्टिकोन.